नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत, मी पण मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप सुंदर होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच बघत राहा. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्या. तर आपण जात आहोत कार्यक्रमासाठी. आज आहे आपल्या सैनिक भवनावर कार्यक्रम. तर तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवते कसं आहे आपलं सैनिक भवन. हे बघा, आलो आहे आपण आपल्या सैनिक भवनावर. आणि बघा, हे आहे आपलं सैनिक भवन. इथे आली आहे बरेचशी माझी सैनिक मंडळी आणि त्यांची फॅमिलीज. तर इथे येणार आहेत आपल्या लाडक्या आमदारताई आणि नगर अध्यक्ष पण येणार आहेत. तर आपल्याला काही मागण्या त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत, काही आपल्या आपसात चर्चा करायची आहे त्यासाठी. तर बघा, इथे किती सुंदर बनवून दिलेलं आहे आमदारताईंनी आपल्याला. तर असं बहुतेक कुठेच नाही आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये साहेबांच्या यांच्या प्रयत्नातून मॅडमनी आपल्याला हे करून दिलेलं आहे. तर इकडे बसलेली आहे आपली माझी सैनिक मंडळी आणि त्यांच्या परिवारातील मंडळी, फौजीचे फौजन. तर इकडे सगळ्या मैत्रिणी आम्ही जमलेलो आहेत. तर चला, नंतर आम्ही घेतला आहे मैत्रिणींसोबत फोटो. तर कोणी म्हणे व्हिडिओ काढू, कोणी म्हणे फोटो काढू, अशातच आमचा चाललं होतं विचार. तर चला मग बघा आमच्या मैत्रिणींचा ग्रुप कसा आहे. खूप छान मंडळी आहे सगळी. ओळख करून देते मी तुम्हाला. सगळ्यांनी हाय केलेला आहे तुम्हाला. तर झाली आता आपली कार्यक्रमाची वेळ. तर चला आज जाऊन बसूया. आलो आहे आपण आता थोड्याच वेळात. सगळे शिस्तीत बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात येणार आहेत मान्यवर प्रमुख पाहुणे. तर आलेले आहेत. कार्यक्रम सुरूच होण्यात आहे आता. तर कार्यक्रम आपला आटोपून झाला, पाहुणे गेले आणि आता बघा इकडे सर्व मंडळी जेवण्यासाठी हजर झालेली आहे. तर मला थोडासा वेळ होता जेवायला, मग मी एक व्हिडिओ घेतला आणि इकडे आलेली आहे कलापथक मंडळी. मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतात. तर कशा पद्धतीने करतात ते त्यांनी कलापथकाच्या याच्यातून सांगितलेलं आहे. तर चला, झाली महिला मंडळींची जेवणं, बाकीच्यांची पण जेवणं झाली. त्यांना पण आग्रह केला छोटी मंडळी खेळत आहेत आणि अशा रीतीने आपला कार्यक्रम पडला पार. आणि आता आपल्याला जायचं आहे अजून एका ठिकाणी, जिथे आपल्याला मी दाखवणार आहे. चला, तर आपण आलो आहे शोरूमवरती फोर्सच्या. तर इथे घ्यायची आपल्याला सैनिक परिवारासाठी गाडी संस्थेमार्फत. तर आपल्या बँकेकडून. तर ती भाडेतत्वावर देणार आहोत साहेब, आणि ते करतायत तिकडे ऑफिशियल काम त्यांचं. तर तोपर्यंत फोटो काढले आणि बाकीची मंडळी पण आलेली आहे. हा आमचा पूर्ण ग्रुप आहे, एक जीवाने एकाजुटीने काम करत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही काम करतो. तर इकडे घेतलं सर्वांनी एक हे व्हिडिओ घेतला, फोटो घेतले आणि त्यांनी आम्हाला चाबी सुपूर्द केली गाडीची. आणि नंतर आता करायची आहे पूजा. तर चला मग आपण घेऊया पूजा करून. बरीचशी मंडळी घरी गेलेली आहेत. काही जे मान्यवर आहेत ते थांबलेले आहेत. तर मी केली आहे पूजा आमच्या दोघांच्या हस्ते. अशा पद्धतीने गाडीची पूजा करून घेतली. शुभ कार्याला, कुठल्याही कामाला पहिले देवाचं नामस्मरण करून त्याची विधिवत पूजा करून नंतरच आपण कामाला लागतो. तर त्या पद्धतीने हार फुलं वाहिले, पूजा केली, पेढा वाहिला आणि डॉक्युमेंट पण सगळे क्लिअर झालेले आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात गाडी बाहेर काढणार आहोत.
बघा कशी गाडी आहे. आपल्या तालुक्यातील पहिली गाडी आहे जी AC क्रुझर आहे आणि खूप अशी प्रशस्त, आतून पण खूप सुंदर आहे. तर अशा रीतीने मी पण सर्वांना कुंकू लावून घेतलं. हे आमचे माजी सैनिक बांधव आहेत. तर अशा पद्धतीने झाली पूजा संपन्न आणि आता आपण ती वेळ जी इंतजारातला संपत आहे. तर आता गाडी बाहेर काढायची आहे आपल्याला. मी पण दर्शन घेतलं आणि तिला विनवणी केली की बाई आमच्या परिवारात आली तर खूप छान नांद अशा पद्धतीने भरभराट होऊ दे तुझ्या रूपाने. आणि आमच्यासोबत अजून एक ताई होते, त्यांनी पण पूजा करून घेतली. तर मंडळी, आमचं कार्य कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. आवडत असेल तर कमेंट करत जा. तर अशा पद्धतीने आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर अशा पद्धतीने झालं आहे सगळं आपलं गाडीचं काम. तर चला मग आता गाडी काढायची आपल्याला बाहेर. गणपती बाप्पा मोरया. तर सगळं काम शुभ होऊ दे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या राणीला घेऊन मंदिरात देवीच्या दर्शनाला. सर्व शुभ कामे, ग्रामदैवता आपली कुलदैवता तिच्या आशीर्वादाने व्हायला हवी. तर तिला न्यायचं आहे देवीच्या दर्शनाला. आम्ही जाणार आहोत देवीच्या मंदिरात. तर चला मग. खरंच खूप सुंदर गाडी आहे. खूप अनुभव छान आहे. आलो आहे आम्ही मंदिरात. हे मंदिर तुम्ही कदाचित पाहिलं असेल. आम्ही केली आहे पूजा. आता देवीला पातळ नेसवलं आणि झाली आपली अशा पद्धतीने पूजा संपन्न. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग तर नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.